नमस्कार. निवडणुकीचा निकाल तो फक्त एका दिवसाचा खेळ नसतो, नाही का? तो तर अनेक वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा एक आरसा असतो. चला, आज आपण हिंगोली मतदारसंघाचं उदाहरण घेऊन एका आधुनिक निवडणुकीची रचना अगदी मुळापासून समजून घेऊया. आता नकाशावर हिंगोली कुठे आहे ते बघूया. महाराष्ट्राच्या मराठवाड्यातला हा एक महत्त्वाचा, पण म्हणायला गेलं तर कायम संघर्षात असलेला ग्रामीण मतदारसंघ आहे. आणि इथलं वैशिष्ट्य काय माहितीये? इथल्या लोकांनी कधीच कोणत्या एका पक्षाला कायमची सत्ता दिली नाही. ते कायम बदल करत आलेत. म्हणूनच राजकीय रणनीती समजून घेण्यासाठी ही एक परफेक्ट केस स्टडी आहे. मग खरा प्रश्न हाच आहे की आजच्या काळात निवडणूक जिंकली कशी जाते? हे सगळं फक्त घोषणाबाजी आणि भाषणांचा खेळ आहे की यामागे एखादं शास्त्र आहे, एखादं तंत्र आहे? चला तर मग आपण याचा छडा लावूया. अगदी एखाद्या फॉरेन्सिक तपासासारखा, जिथे प्रत्येक आकडा महत्वाचा आहे आणि त्या आकड्यांमागची प्रत्येक भावनाही. कोणतीही निवडणूक जिंकण्याची रणनीती, तिची सुरुवात होते ती जमिनीवरचं वास्तव समजून घेण्यापासून. तिथले आकडे काय बोलतायत आणि त्या आकड्यांच्या मागे जे लोक आहेत त्यांच्या गरजा काय आहेत, हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर याच विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. समोर दिसणारे हे आकडे हे फक्त निवडणुकीचे निकाल नाहीत. हा मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचा एक ग्राफ आहे असं समजा. 2014 मध्ये विजयाचं जे मताधिक्य दिसते ना, ते बघा. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत ते कसं सातत्याने कमी होत गेले. हा निव्वळ आकड्यांचा खेळ नाहीये. हे आहे सत्ताधारी पक्षासमोरील आव्हानं आणि मतदारांचा अपेक्षाभंग याचं थेट प्रतिबिंब. हा आकडा बघा, 2014चा 56,446. हे जबरदस्त मताधिक्य होतं. एकतर्फी विजय, एक राजकीय लाट होती ती. जणू काही सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रियतेचा तो सर्वोच्च बिंदू होता. हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण खरी कहाणी इथूनच पुढे सुरू होते. आणि आता इथे बघा, खरी गोष्ट इथेच आहे. 2014 मध्ये होते 56,000 आणि 2024 मध्ये फक्त 10,926. हा फरक किती मोठा आहे याचा विचार करा. म्हणजे 10 वर्षात 45,000पेक्षा जास्त मतांची घसरण. ही फक्त मतांची धूप नाहीये, हा मतदारांनी दिलेला एक स्पष्ट इशारा आहे. आणि बरोबर याच ठिकाणी विरोधी पक्षासाठी एक मोठी संधी निर्माण झाली. पण थांबा, ही फक्त आकड्यांची लढाई नाहीये. या प्रत्येक आकड्यामागे एक मानवी चेहरा आहे, एक वेदना आहे. जेव्हा लोकांच्या जगण्याचा संघर्ष इतका वाढतो की अवयव विकण्यापर्यंतच्या बातम्या कानावर येतात, तेव्हा समजून जायचं की राजकीय बदल हा अटळ आहे. कारण राजकारण शेवटी लोकांच्या जगण्या मरण्याशी जोडलेलं असतं. तुम्ही बघा, मोठमोठ्या राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा लोकांच्या रोजच्या जगण्याला भिडणारे हेच मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरतात. शेतीतलं नुकसान, हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल करावी लागणारी पायपीट, दिवसाचे 6-7 तास वीज गायब असणं, खराब रस्ते आणि शिकलेल्या तरुणांच्या हाताला काम नसणं. याच समस्या मतदारांच्या सहनशीलतेचा अंत पाहतात. कारण भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि या मूलभूत गरजा हा त्याच सन्मानाचा पाया आहे. याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तर मग अशा परिस्थितीतून एखाद्या पक्षाला पुनरागमन करायचं असेल तर कसं करणार? त्यासाठी एक पक्का, सुनियोजित आराखडा लागतो. इथेच एक 4-स्तरीय रणनीती समोर येते, जिला चतुर्मुख सिद्धांत असं म्हणता येईल. चतुर्मुख म्हणजे विजयासाठी आवश्यक असलेल्या 4 प्रमुख दिशा. एक अचूक रणनीती. आता या रणनीतीचे 4 स्तंभ कोणते ते पाहूया. पहिलं, तळागाळात कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं तयार करणं. दुसरं, मित्रपक्षांना सोबत घेऊन एकजूट ठेवणं. तिसरं, लोकांच्या भावनांना हात घालणारा योग्य संदेश, योग्य कथानक तयार करणं, विशेषतः डिजिटल मीडियावर. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्याचं नेतृत्व करणारा एक विश्वासार्ह चेहरा. यातला एकही स्तंभ जरी डळमळीत झाला तरी विजयाची इमारत कोसळायला वेळ लागणार नाही. ही आहे खरी नॅरेटिव्हची लढाई, कथानकाची लढाई. एका बाजूला सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षा, मोठ्या योजना यावर बोलतोय, तर दुसरीकडे आव्हान देणारा पक्ष त्याला स्थानिक आणि अगदी वैयक्तिक मुद्द्यांनी उत्तर देतोय. म्हणजे बघा, जेव्हा एक जण मोठ्या राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल बोलतो तेव्हा दुसरा फक्त एवढंच सांगतो की आम्हाला पाण्यासाठी 5 किलोमीटर चालावं लागतं. या एका वाक्यातच अख्ख्या प्रशासनाचं अपयश समोर येतं. हीच खरी लढाई आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही रणनीती असो, ती यशस्वी होण्यासाठी एक योग्य माणूस लागतो, एक योग्य संदेशवाहक, एक असा नेता जो लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकेल, जो फक्त आश्वासनं देणार नाही तर तो स्वतःच त्या आश्वासनांचं चालतं बोलतं प्रतीक बनेल.
हिंगोलीसारख्या मतदारसंघात जिथे सामाजिक रचना खूप गुंतागुंतीची आहे तिथे उमेदवाराला अनेक कसोट्यांवर खरं उतरावं लागतं. त्याची प्रतिमा स्वच्छ हवी, लोकांबद्दल त्याला सहानुभूती हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो कुठल्या एका जातीचा किंवा एका गटाचा नेता नाही, तर तो सगळ्यांना आपला वाटणारा, सगळ्यांना जोडणारा असला पाहिजे. चला आता बघूया की ही सगळी रणनीती कागदावरून प्रत्यक्षात जमिनीवर कशी उतरते, एका ठोस कालबद्ध ॲक्शन प्लॅनमधून. कारण निवडणुकीत वेळेचं गणित हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. ही आहे विजयाकडे नेणारी 90 दिवसांची शिडी. प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. बघा, पहिल्या 30 दिवसात पायाभरणी, उमेदवार निश्चित करणं, बूथ समित्या तयार करणं. पुढच्या 30 दिवसात जमिनीवर आक्रमण, म्हणजे घरोघरी दौरे आणि कार्यक्रम. मग शेवटच्या महिन्याभरात मीडियातून वातावरण निर्मिती आणि शेवटच्या 10 दिवसांत फक्त एकच ध्येय, प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं. या 90 दिवसांच्या प्रवासातला प्रत्येक टप्पा किती विचारपूर्वक आखलेला आहे हे आपल्या लक्षात येत आहे. तर हिंगोलीच्या या उदाहरणातून आपण फक्त एका मतदारसंघाचा अभ्यास नाही करत आहोत. आपण खरं तर भारतीय लोकशाही आणि निवडणुका लढवण्याच्या पद्धतीत जे मोठे बदल होत आहेत ते समजून घेत आहोत. या सगळ्या विश्लेषणाचा सार काय, तर एका वाक्यात सांगायचं झालं तर आजची निवडणूक म्हणजे डेटा इंजिनिअरिंग आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची खरी तळमळ यांची एक प्रकारे सांगड घालणं. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांच्या माहितीचा वापर हा अत्यंत जबाबदारीने व्हायला हवा. भारताच्या नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्यानुसार लोकांची संमती आणि त्यांच्या खासगी आयुष्याचा सन्मान करणं हे कोणत्याही राजकीय प्रक्रियेत बंधनकारक आहे. हे विसरून चालणार नाहीये. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. मतदारांना इतक्या सूक्ष्म पातळीवर समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे, तो खरंच आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत करतोय, की हे फक्त निवडणूक जिंकण्याचं एक नवीन आणि जास्त प्रभावी साधन बनून राहतंय? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आणि येणाऱ्या काळाला मिळून शोधायचंय.